केंद्र सरकारनं कांद्यावरची 20% निर्यात कर मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल। लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होतीये। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण होत असल्यामुळे बळीराजा चिंतेत होता आणि या प्रकरणी आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। यावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय आपण बघूया। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात कर संपूर्णतः मागे घेण्याचा निर्णय घेतलाय। 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। लासलगाव आणि पिंपळगाव येथून मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होत असून या निर्णयामुळे महाराष्ट्रामधील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्रामधील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित शहा यांचा अत्यंत आभारी आहे। आणि यावरती महाविकास आघाडीच्या खासदारांकडून काय प्रतिक्रिया आली आपण बघूयात। दिंडोरीचे खासदार श्री भास्कर भगरे सर यांनी सुद्धा, राजाभाऊ वाजे शिवसेनेचे खासदार यांनी सुद्धा ही सातत्याने मागणी केली होती आणि या मागणीनुसार कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द केल्याबद्दल मी केंद्र सरकारचं मनापासून आभार मानतो आणि हीच अपेक्षा करतो की यापुढील काळातही कांद्याच्या बाबत केंद्र सरकारचं धोरण हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो। शेतकरी संघटना असतील किंवा आम्ही सगळे खासदार त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बाजू संसदेमध्ये मांडण्याचं काम केलं आणि शेवटी आज सरकारने 20% कांदा शुल्क निर्यात जे होतं ते रद्द केलं। त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। केंद्रीय मंत्र्यांना सातत्याने पटवून दिले की कांदा निर्यात शुल्क रद्द केल्याने परकीय चलन देशाच्या गंगाजळीमध्ये येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे। तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असल्याने त्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे। विविध माध्यमातून दिलेल्या लढ्याला अखेर यश आल्याचे बघायला मिळत आहे।